Good morning, all of you. Today we see chapter number 4 in mathematics, part 1. The name of chapter is ratio and proportion. What is the meaning of ratio? Ratio म्हणजे काय? आ गुणोत्तर. गुणोत्तर. आणि proportion म्हणजे प्रमाण. प्रमाण. In earlier standard, we have learned about ratio and proportion. We have also solved examples based on it. Let us discuss following example. मागच्या इयत्तेमध्ये तुम्ही गुणोत्तर आणि प्रमाण अभ्यासलेले आहे. मग या वर्षी तुम्ही याच्यावर आधारित उदाहरणे सोडवणार आहात. याच्यासाठी खालील उदाहरणाची आपण चर्चा करूया. द रवा लाडू प्रेझेंटेड बाय विमल आर टेस्टी. विमलनं बनवलेले रव्याचे लाडू फार चविष्ट आहेत. फॉर विच सी टेक्स 1 बाउल ऑफ घी, 3 बाउल्स ऑफ रवा अँड 2 बाउल्स ऑफ शुगर. म्हणजे विमलनं बनवलेले जे रव्याचे लाडू आहेत हे बनवण्यासाठी तिनं तुपाची 1 वाटी घेतलेली आहे, रव्याच्या 3 वाटी घेतलेल्या आहेत आणि साखरेच्या 2 वाट्या, म्हणजे हे प्रमाण दिलेलं आहे. हिअर प्रोपोर्शन ऑफ रवा अँड शुगर इज. या ठिकाणी रवा आणि साखर यांचं जे प्रमाण आहे ते 3:2 म्हणजेच 3/2 असं घेतलेलं आहे. पहा, म्हणजे रवा 2 वाटी आणि रव्याच्या 3 वाटी आणि साखरेच्या किती 2 वाटी हे प्रमाण घेतलेलं आहे. इफ 12 युनिट्स ऑफ रवा इज युज्ड. जर तिला रव्याचा लाडू बनवण्यासाठी जर तिनं 12 एकक एवढा जर रवा घेतला तर किती तिला साखर घ्यावी लागेल सांगा. आता 3च्या पटीत रवा घ्यायचा आहे आणि 2च्या पटीमध्ये साखर घ्यायची आहे. आता हे सोडवण्यासाठी लेट द नंबर ऑफ बाउल्स ऑफ शुगर रिक्वायर्ड बी एक्स. म्हणजे साखरेच्या वाटांची संख्या एक्स मानायची आहे. सर्वांनी मीठ व्हा रे, आवाज इको येतोय. सर्वांनी मीठ व्हा. ओके. फ्रॉम अबोव्ह इन्फॉर्मेशन बघा, 3/2 म्हणजे 3 वाट्या रवा आणि खाली 2 वाट्या काय आहे, साखर आहे. आता 12 वाट्या रवा घ्यायचा आहे आणि 12 वाट्या जर रवा घेतला तर किती वाट्या साखर घ्यावी लागेल, तर x वाट्या साखर. x साखरेच्या वाट्यांची संख्या आपण x मानलेली आहे. आता तिरकस गुणाकार केला, 3 × x 3x आणि 12 दुनी 24. मग x ची किंमत 24/3 किती आली, 8. दॅट इज फॉर प्रिपरेशन ऑफ लड्डू विथ 12 युनिट्स ऑफ रवा रिक्वायर्ड 8 युनिट्स ऑफ शुगर. म्हणजे जर तुम्हाला रव्याचे लाडू तयार करायचे असतील आणि 12 वाट्या जर रवा घेतला तर त्याच्यासाठी 8 वाट्या तुम्हाला साखर घ्यावी लागेल. अल्टरनेटिव्हली वी कॅन सॉल्व द अबोव एक्झाम्पल इन द फॉलोइंग वे. खालील मार्गाने सुद्धा आपल्याला हेच उदाहरण कसं सोडवते ते बघा. 3:2 असं रवा आणि साखर यांचं प्रमाण आहे. मग 3 के बॉल्स ऑफ रवा. जर आपण रव्याच्या वाट्या 3 के घेतल्या तर 2 के बॉल्स ऑफ शुगर इज रिक्वायर्ड. तर 3:2 म्हणजे 3 वाट्या जर रव्याच्या घेतल्या, मग 3 × के केलं तरी चालते. 3 के जर तुम्ही रवा घेतला तर 2 के काय घ्यावं लागणार, त्यासाठी साखर. म्हणजे 3 के/2 के हे गुणोत्तर म्हणजेच 3/2 हे गुणोत्तर लक्षात ठेवा, कारण केला के कॅन्सल आपण करू शकतो. मग 3 के बरोबर 12 असेल तर के बरोबर 12/3 4 येणार. मग 2 के 2 × 4 बेचोक 8 बाउल्स ऑफ शुगर इज रिक्वायर्ड. अशा पद्धतीनं सुद्धा आपण 12 वाट्या रव्यासाठी किती वाट्या साखर घ्यायची हे उदाहरण सोडवू शकतो. Then ratio and proportion. The concept of ratio of two number can be extended to 3 or more numbers. म्हणजे 2 संख्यासाठी आपण जे गुणोत्तर घेत असतो ही संकल्पना आपण 3 किंवा 3 पेक्षा जास्त संख्यासाठी सुद्धा वाढवू शकतो.
Let us see above example of laddu. The proportion of ghee, rava and sugar is 1:3:2. म्हणजे तूप, रवा आणि साखर यांचं जे गुणोत्तर आहे किंवा हे जे प्रमाण आहे हे आपण 1:3:2 असं घेतलेलं आहे. हिअर प्रोपोर्शन ऑफ घी अँड रवा इज म्हणजे तूप आणि रवा यांचं प्रमाण किती. जर तुपाची 1 वाटी घेतली तर रव्याच्या 3 वाट्या घ्यायच्या म्हणजे 1:3 आलं. आता रवा आणि साखर यांचं प्रमाण कसं येणार. रव्याच्या जर 3 वाट्या घेतल्या तर साखरेची 2 वाट्या घ्यायच्या म्हणजे 3:2. दिस मीन्स दॅट प्रोपोर्शन ऑफ घी, रवा अँड शुगर याचाच अर्थ तूप, रवा आणि साखर यांचं जे प्रमाण आहे ते 1:3:2 असं आहे. लेट अस टेक 3K बाउल्स ऑफ घी. समजा तुम्ही तुपाच्या K वाट्या घेतल्या तर रव्याचे किती घेणार 3K आणि साखरेच्या किती वाट्या घेणार 2K. 2K. हेन्स फॉर 12 बाउल्स ऑफ रवा म्हणजे 12 वाट्या रवासाठी हाऊ मच क्वांटिटी ऑफ घी अँड शुगर इज रिक्वायर्ड कॅन बी फाउंड ॲज फॉलोज. तर 12 वाट्या जर तुम्ही रवा घेतला तर त्याच्यासाठी साखर आणि तूप यांचं प्रमाण किती घ्यावं याच्यासाठी खालील उदाहरण पहा. 3K बरोबर 12 मग K बरोबर 4 12 भागिले 3 मग 2K किती येणार आहे 2 गुणिले 4 8 म्हणजे 8 वाट्या काय आला साखर आली. आणि 4 balls of ghee and 8 balls of sugar is required. त्याच वेळेस या ठिकाणी तुपाच्या किती वाट्या नुसतं K आणि K ची किंमत 4 म्हणजे 4 वाट्या तुम्हाला तूप घ्यावं लागणार 8 वाट्या साखर घ्यावी लागणार अशा पद्धतीने. पुढे बघा. The same concept can be expressed for proportion of more examples. If A, B, C, D are in the ratio 2:3:4. जर A संख्या 2च्या पटीत, B संख्या 3च्या पटीत, C संख्या 7च्या पटीत आणि D संख्या 4च्या पटीत असतील तर त्या 4 संख्यांचा रेशो आपण 2:3:4 असा घेतला. Then let us assume that the numbers are 2m. बघा पटीतील संख्या जर m मानली तर पहिली संख्या 2 गुणिले m 2m. दुसरी संख्या काय येणार सांगा 3 ला m न गुणा 3m. तिसरी संख्या 7 ला m न गुणल्यानंतर 7m. चौथी संख्या 4m. From the given information value of m can be determined. पण दिलेल्या माहितीवरून आपण m ची किंमत काढू शकतो. आता एक उदाहरण दिलेलं आहे. The sum of these 4 numbers is 48. त्या 4 संख्यांची बेरीज 48 आहे. कोणत्या 4 पहिली संख्या 2m, दुसरी संख्या 3m, तिसरी संख्या 7m, चौथी संख्या 4m. आणि या चौघांची बेरीज केली तर 16m येते. आणि 16m बरोबर 48. m बरोबर 48 भागिले 16 केल्यावर m बरोबर किती येतंय 3. पहिली संख्या 2m 2 गुणिले 3 6. दुसरी संख्या 3m मग 3 गुणिले 3 9. तिसरी संख्या 7m मग 7 गुणिले 3 21 आणि चौथी संख्या 4m म्हणजे 4 गुणिले 3 12. रिक्वायर्ड नंबर्स आर 6 9 21 12. म्हणून या ठिकाणी दिलेल्या संख्या या 6 9 21 आणि 12 अशा असतील. अशा पद्धतीने तुम्ही उदाहरण सोडवू शकता. आता नमुना उदाहरण बघा. The proportion of compounds of nitrogen, phosphorus and potassium in certain fertilizer is 18:18:10. म्हणजे या ठिकाणी संयोगाचं प्रमाण बघा. नत्र, स्फुरद, पालाश आपण म्हणतो बघा जे खत असतात का नाही फर्टिलायझर म्हणजे खत. आपण शेतीमध्ये जी खत वापरतो त्या खतामध्ये नत्र, स्फुरद, पालाश यांचं जे या संयोगाचं असणारं प्रमाण बघा 18:18:10. खताचं नाव सुद्धा तुम्ही ऐकलं असेल 18:18:10. म्हणजे 18% नायट्रोजन, 18% फॉस्फरस आणि 10% पोटॅशियम असतं त्या खतामध्ये. हिअर कंपाऊंड ऑफ नायट्रोजन इज 18%, कंपाऊंड ऑफ फॉस्फरस इज 18% अँड दॅट ऑफ पोटॅशियम इज 10%.
रिमेनिंग पार्ट इज ऑफ अदर सबस्टन्सेस. आणि उरलेला भाग हा इतर संयुगाचा किंवा इतर पदार्थाचा असतो. फाइंड द वेट ऑफ इच ऑफ द अबोव कंपाऊंड इन 12 किलोग्रॅम ऑफ फर्टिलायझर. जर 20 किलोग्रॅम खताची बॅग असेल तर त्या 20 किलोग्रॅम खताच्या बॅग मध्ये या NPS चं प्रमाण तुम्हाला विचारलेलं आहे किंवा याचं वजन विचारलेलं आहे. आता हे सोडवण्यासाठी काय करायचं पहा. लेट वेट ऑफ नायट्रोजन कंपाऊंड इन 20 किलोग्रॅम ऑफ फर्टिलायझर बी x किलोग्रॅम. 20 किलोग्रॅम जी खताची पिशवी आहे याच्यामध्ये नायट्रोजनचं वजन x मानलं समजा. आता बघा इथं कसं दिलेलं आहे पुढं 18/100 बरोबर x/10. याचा अर्थ आता तुम्हाला वर सांगितलेलं आहे बघा नायट्रोजनचं प्रमाण किती दिलंय बघा वर लिहितो रेश ओढतो मी. कंपाऊंड ऑफ नायट्रोजन इज 18%. नायट्रोजन संयोग 18% आहे. म्हणजे 18% म्हणजे 100ला 18. मग इथं बघा 100/18 लिहिलंय का नाही. याचा अर्थ 100 मध्ये 18% काय आहे नायट्रोजन. आणि आपल्याला 20 किलोग्रॅमच्या बॅग मध्ये किती किलोग्रॅम नायट्रोजन आहे काढायचं आहे. म्हणजे बॅग एकूण किती किलोग्रॅमची बॅग आहे ते छेदात लिहिलं आणि त्याच्यामध्ये किती किलोग्रॅम नायट्रोजन आहे तर ते x मानलेलं आहे ते अंशात लिहिलं. हे समजलं का तुम्हाला. 100ला 18% तर 20 किलोग्रॅमला किती किलोग्रॅम नायट्रोजन अशी दोन गुणोत्तर समान लिहायची. तिरकस गुणाकार केला 100x बरोबर 18 गुणिले 20. x बरोबर 18 गुणिले 20 भागिले 100 जर केलं तर 20 एके 20 20 100 आणि 18ला जर 5 न भागलं तर 3.6 भागाकार येते. वेट ऑफ नायट्रोजन कंपाऊंड इज 3.6 किलोग्रॅम. अशा पद्धतीनं नायट्रोजन संयोगाचं जे वजन आहे ते 3.6 किलोग्रॅम आहे. आता जेवढं नायट्रोजनचं प्रमाण आहे तेवढंच पोटॅशियमचं आहे बघा. नायट्रोजनचं 18% आणि पोटॅशियमचं पण 18% आहे. मग त्या 20 किलोग्रॅम जी खताची बॅग आहे त्याच्यामध्ये 3.6 किलोग्रॅम जर नायट्रोजन असेल तर तेवढंच प्रमाण कोणाचं असणार रे फॉस्फरसचं असणार. म्हणजे वेट ऑफ कंपाऊंड ऑफ फॉस्फरस इज 3.6 किलोग्रॅम. आणि तिसरं बघा पोटॅशियमचं प्रमाण 10%. मग हे गुणोत्तर कसं करायचं बघा. समजा 10 किलोग्रॅम खताच्या बॅग मध्ये पोटॅशियमचं प्रमाण वजन जर y मानलं तर बघा हे गुणोत्तर 100ला 10% काय आहे पोटॅशियम आहे. तर 20 किलोग्रॅम बॅग मध्ये किती किलोग्रॅम पोटॅशियम असेल. म्हणजे 10/100 बरोबर y/20 तर कस गुणाकार केला तर 100y बरोबर 200 y बरोबर 200 भागिले 100 y ची किंमत 2 आली पहा. हेन्स वेट ऑफ पोटॅशियम कंपाऊंड इज 2 किलोग्रॅम. अशा पद्धतीनं पोटॅशियम संयोगाचं जे वजन आहे ते 2 किलोग्रॅम आहे. आता आपण पाहूया डायरेक्ट प्रोपोर्शन समचलन. हा भाग तुम्हाला गेल्या वर्षी झालेला आहे. कार कव्हर्स अ डिस्टन्स ऑफ 10 किलोग्रॅम कंझ्युमिंग 1 लिटर ऑफ पेट्रोल. एक कार काय करते 1 लिटर पेट्रोल मध्ये 10 किलोमीटर अंतर कापते. 1 लिटर पेट्रोल मध्ये किती अंतर कापते 10 किलोमीटर. इट विल कव्हर डिस्टन्स 20 into 10 means 200 किलोमीटर कंझ्युमिंग 20 लिटर ऑफ पेट्रोल. आता 1 लिटरचं 20 लिटर केलं म्हणजे 1 ला जर 20 न गुणलं तर ह्या 10 किलोमीटरला सुद्धा 20 न गुणणं गरजेचं आहे. मग 20 200 किलोमीटर. याचा अर्थ तीच कार 20 लिटर पेट्रोल मध्ये 200 किलोमीटर अंतर कापते. कंझ्युमिंग 40 liters of petrol, it will cover a distance of 40 into 10 किलोमीटर. मग तीच कार 40 लिटर पेट्रोल मध्ये 40 गुणिले 10 म्हणजे किती अंतर कापणार 400 किलोमीटर अंतर कापणार. लेट अस राईट दिस इन्फॉर्मेशन इन टेब्युलर फॉर्म. मग ही टेब्युलर फॉर्म मध्ये इन्फॉर्मेशन बघा कशी लिहिलेली आहे. पहिल्या आडव्या ओळीमध्ये पेट्रोल लिहिलेलं आहे म्हणजे x लिटर आणि दुसऱ्या आडव्या ओळीमध्ये डिस्टन्स त्या कारनं कापलेलं अंतर y किलोमीटर. आता मला सांगा 1 लिटर पेट्रोल मध्ये किती कार अंतर कापते 10.
20 लिटर पेट्रोल मध्ये कार किती अंतर कापते? 200. 40 लिटर पेट्रोल मध्ये कार किती अंतर कापते? 4. आता या ठिकाणी दोघांचा भागाकार केलेला आहे. x भागिले y. मग x ची किंमत 1 अंशात लिहायची, y ची किंमत 10 छेदात लिहायची. 1/10 बघा अतिसंक्षिप्त रूप आलं. त्यानंतर x छेद y म्हणजे 20/200. 20 एके 20 आणि 20 200 म्हणजे 20/200 ला जर अतिसंक्षिप्त रूप दिलं तर इथं सुद्धा 1/10 येते. पुन्हा x छेद y म्हणजे 40/400. आता या शून्याला हा शून्य गेला आणि 4 एके 4 आणि 4 10 40. इथं पहा अतिसंक्षिप्त रूप 1/10 येते. आणि शेवटी अशा पद्धतीने काय लक्षात येतंय, इथं 1/10 आहे, इथं पण 1/10 आलं, इथं पण 1/10 आलं. म्हणजे x आणि y च्या किमतींचं गुणोत्तर कसं आहे? कॉन्स्टंट आहे. आणि कॉन्स्टंट जर रेशिओ असेल तर त्या कॉन्स्टंटला आपण k म्हणतो, म्हणजे x छेद y बरोबर k. द रेशिओ ऑफ कंझम्पशन ऑफ पेट्रोल इन लिटर अँड डिस्टन्स कव्हर्ड बाय कार इन किलोमीटर इज कॉन्स्टंट. अशा पद्धतीनं लागणार पेट्रोल आणि त्या कारनं कापलेलं किलोमीटर मधलं अंतर हे जे गुणोत्तर आहे हे स्थिर आहे. In such case, it is said that two quantities are in direct proportion or indirect variation. याच्यावरून आपण काय म्हणू शकतो? या दोन राशी समप्रमाणात आहेत किंवा या दोन राशी समचलनात आहेत. समचलन समजलं तुम्हाला? हो सर. ही सर्व नमुना उदाहरणं आहेत. आता दुसरं उदाहरण पहा. A car takes 2 hours to cover a distance of 100 km at a speed of 50 km per hour. म्हणजे एक कार 2 तासात 100 किलोमीटर अंतर कापते आणि त्यावेळेस त्या गाडीचा वेग किती आहे? 50 किलोमीटर प्रति ताशी. 50 किलोमीटर प्रति ताशी या वेगानं 100 किलोमीटर अंतर कापायला ती कार 2 तास वेळ घेते. A bullock cart travels 5 किलोमीटर in 1 hour. आणि एक बैलगाडी तेच अंतर 5 किलोमीटर अंतर 1 तासात कापते. लक्षात ठेवा. आता इथं बघा खाली लिहिलंय टू कव्हर अ डिस्टन्स ऑफ 100 किलोमीटर ॲट अ स्पीड ऑफ 5 किलोमीटर. द बुलक कार टेक्स 20 hours. मग ती बैलगाडीला एकूण 20 तास वेळ लागतो 100 किलोमीटर अंतर कापण्यासाठी. बाय युजिंग वी नो स्पीड इंटू टाइम इज इक्वल टू डिस्टन्स. वेग आणि वेळ यांचा गुणाकार केला की अंतर मिळते. बाय युजिंग द रिलेशन लेट अस पुट द अबोव इन्फॉर्मेशन इन अ टॅब्युलर फॉर्म. आता बघा इथं वाहनाचं नाव लिहिलेलं आहे उभ्या स्तंभामध्ये. पहिलं वाहन आहे कार आणि दुसरं वाहन आहे बुलक कार्ट. आता त्या दोघांचं स्पीड दिलेलं आहे पहा, म्हणजे 50 किलोमीटर पर आवर हा कारचा वेग आहे आणि 5 किलोमीटर प्रति तास हा बैलगाडीचा वेग आहे. टाइम दिलेला आहे. कारला 2 तास वेळ लागतो, बैलगाडीला 20 तास वेळ लागतो. आता या ठिकाणी x आणि y चा गुणाकार केला, 50 दुनी 100 आणि बुलक कार्ट मध्ये स्पीड आणि टाइमचा गुणाकार केला तर 100. म्हणजे या ठिकाणी 100 समान आहे, म्हणजे x आणि y यांचा गुणाकार स्थिर आहे बघा. Hence we see that product of speed and time is constant. या ठिकाणी वेग आणि वेळ यांचा गुणाकार स्थिर आहे. In such a case, it is said that quantities are in inverse proportion or in inverse variation. याच्यावरून आपण काय म्हणू शकतो? वर दिलेल्या दोन राशीमध्ये व्यस्त प्रमाण आहे, म्हणजेच व्यस्त चलन आहे. इथं एकच लक्षात ठेवा, डायरेक्ट व्हेरिएशन मध्ये दोन राशींच्या किमतींचा भागाकार स्थिर असतो
आणि इनव्हर्स व्हेरिएशन म्हणजे व्यस्त चलनामध्ये दोन राशींच्या किमतींचा गुणाकार काय असतो? स्थिर. समचलनात गुणोत्तर स्थिर, व्यस्त चलनामध्ये गुणाकार स्थिर. आलं का लक्षात? हो सर. आता प्रॉपर्टीज ऑफ रेशिओ गुणोत्तराचं काही गुणधर्म पाहूया. रेशिओ ऑफ नंबर ए अँड बी इज रिटर्न ए इज टू बी. ए आणि बी या दोन संख्यांचं गुणोत्तर आपण एस बी किंवा ए छेद बी असं लिहितो. ए इज कॉल्ड प्रेडेसेसर. ए ला आपण पहिलं पद म्हणतो. बी इज कॉल्ड सक्सेसर. सक्सेसर म्हणजे दुसरं पद असं म्हणतो. एक साधं उदाहरण मी वर देतो. तुम्हाला समजा 5/7 दिलं. त्यातली फर्स्ट टर्म कोणती? 5. 5, आणि सेकंड टर्म कोणती? 7, 7. बरोबर. इन द रेशिओ ऑफ टू नंबर, इफ सेकंड टर्म इज 100, इट इज कॉल्ड अ पर्सेंटेज. दोन संख्यांच्या गुणोत्तरामध्ये दुसरं पद जर 100 असेल तर त्या गुणोत्तराला आपण शतमान म्हणतो. पर्सेंटेज म्हणजे शतमान. समजा असं तुम्हाला दिलं 5/100. आता या गुणोत्तरामध्ये सेकंड टर्म काय आहे रे? 100 आहे. दुसरं पद 100 आहे म्हणून ह्याला आपण पर्सेंटेज. पर्सेंटेज म्हणजे काय म्हणतो? शतमान असं म्हणतो. हे शतमानाचं उदाहरण आहे, पर्सेंटेजचं एक्झाम्पल आहे. आता तिसरं, द रेशिओ remains unchanged if terms are multiplied or divided by non-zero number. म्हणजे एखाद्या गुणोत्तरातील अंशाला आणि छेदाला जर शून्येतर संख्येनं गुणलं किंवा शून्येतर संख्येनं भागलं तरी त्या गुणोत्तरात कोणत्याही प्रकारचा बदल होत नाही. म्हणजे उदाहरणार्थ तुम्हाला 3/4 गुणोत्तर दिलेलं आहे. आता वर 2 न गुणलं आणि खाली 2 न गुणलं, म्हणजे वर 2 न गुणलं, खाली 2 न गुणलं. वर 3 दुनी 6, खाली 4 दुनी 8. म्हणजे मूळचं गुणोत्तर 3/4 आणि गुणल्यानंतरचं गुणोत्तर 6/8. ही दोन गुणोत्तर एकच आहेत, वेगळी नसतात. समजलं का? हो. किंवा अंशात आणि छेदात जर एखाद्या शून्येतर संख्येनं भागलं तरी सुद्धा त्या गुणोत्तरामध्ये काहीही बदल होत नाही. चौथं, द क्वांटिटीज टेकन इन द रेशिओ मस्ट बी एक्सप्रेस्ड इन द सेम युनिट. एखादं गुणोत्तरामध्ये असणाऱ्या ज्या राशी आहेत त्या एकाच एककामध्ये व्यक्त केल्या जातात. म्हणजे उदाहरणार्थ बघा, 5 किलोग्रॅम आणि 120 सेंटीमीटर. आता मला सांगा, या राशी सारख्या आहेत का रे? नाही. वर वजन आहे आणि खाली उंची दिलेली आहे. वजनाचं एकक किलोग्रॅम दिलेलं आहे, उंची सेंटीमीटर मध्ये. म्हणजे असं वर एकक किलोग्रॅम खाली एकक सेमी हे गुणोत्तरामध्ये चालत नाही. वर जर किलोग्रॅम असेल तर खाली सुद्धा काय घ्यावं लागतं? किलोग्रॅमच घ्यावं लागतं. आता पुढचं बघा, द रेशिओ ऑफ टू क्वांटिटीज इज युनिटलेस. दोन राशींचं गुणोत्तर यांना एकक नसतं. म्हणजे समजा 5 किलोग्रॅम आणि खाली घेतलं 10 किलोग्रॅम, तर किलोग्रॅम हे लिहायची गरज नाही, फक्त तुम्ही 5/10 लिहू शकता. म्हणजेच 5×1=5 आणि खाली 5/2. नुसतं 1/2 लिहिलं तरी चालते. म्हणजे दोन राशींचे जे गुणोत्तर आहे त्यांना एकक लिहायचं नाही. 2 किलोग्रॅम आणि 300 ग्रॅम. आता वर किलोग्रॅम आहे आणि खाली ग्रॅम आहे, मग याचं आपण ग्रॅम मध्ये रूपांतरण करायचं. आता 2 किलोग्रॅम म्हणजे 2000 ग्रॅम आणि ग्रॅम तसे ठेवायचं. मग 2000ला जर 300 न भागलं तर 20/3 हे गुणोत्तर येते. म्हणजे दोन्ही राशी जी आहेत त्यांची एककच समान करून घ्यायची आणि नंतर अतिसंक्षिप्त रूप आपण द्यायचं आहे.
द रेशो ऑफ एज ऑफ सीमा अँड राजश्री इज 3:1. सीमा आणि राजश्री यांच्या वयांचं गुणोत्तर 3:1 आहे. रेशो ऑफ एज ऑफ राजश्री अँड अतुल इज 2:3. राजश्री आणि अतुल या दोघांच्या वयांचं गुणोत्तर 2:3 आहे. फाइंड एज ऑफ सीमा, रेशो ऑफ एज ऑफ सीमा, राजश्री अँड अतुल. तर सीमा, राजश्री आणि अतुल या तिघांच्या वयांचं गुणोत्तर तुम्हाला काढायचं आहे. आता इथं एक गोष्ट तुमच्या लक्षात येईल, सीमा आणि राजश्री 3:1 आहे गुणोत्तर, आणि राजश्री आणि अतुल 2:3. आता राजश्री 2 वेळा आली का नाही रे? इथं पण राजश्री आहे आणि इथं पण राजश्री आहे. राजश्रीचं वय पहिल्या ठिकाणी 1च्या पटीत दिलंय आणि दुसऱ्या ठिकाणी राजश्रीचं वय 2च्या पटीत दिलेलं आहे. मग तिचं एक तर तुम्ही 2च्या पटीमध्ये रूपांतरण करायचं. मग पहिला 1 आहे तिथं 2 जर करायचं असेल तर 3/1 या पूर्ण गुणोत्तराला 2 न गुणलं पाहिजे. मग 3/1 आहे का नाही बघा. सीमा आणि राजश्रीचं गुणोत्तर 3:1 आहे आणि राजश्री आणि अतुलचं 2:3 आहे. आता पहिल्या ठिकाणी राजश्रीचं 1च्या पटीत आहे आणि दुसऱ्या ठिकाणी राजश्रीच्या 2च्या पटीत आहे. सेकंड टर्म ऑफ फर्स्ट रेशो शुड बी द सेम द फर्स्ट टर्म ऑफ सेकंड रेशो. म्हणजे पहिल्या गुणोत्तरातील दुसरं पद आणि दुसऱ्या गुणोत्तरातील पहिलं पद आपल्याला सारखं करणं गरजेचं आहे. आता बघा मग, हेन्स टू गेट्स कंटिन्युअस रेशो, म्हणजे आपल्याला कंटिन्युअस गुणोत्तर मिळण्यासाठी मल्टिप्लाय इच टर्म ऑफ फर्स्ट रेशो बाय 2. पहिल्या गुणोत्तरातील दोन्ही पदाला 2 न गुणूया. मग 3:1 काय झालं रे? 3 ला 2 न गुणायचं आणि 1 ला 2 न गुणायचं, म्हणजे 3:1 काय झालं? 3 दुनी 6 आणि 1 दुनी 2, म्हणजे 6:2 झालं. म्हणजे सीमाचं वय आणि राजश्रीचं वय यांचं गुणोत्तर 6/2. आणि दुसऱ्या वाक्यात राजश्रीचं वय आणि अतुलचं वय 2:3 दिले. बघा इथं 2 आहे आणि इथं 2 आहे, म्हणजे राजश्रीचं वय दोन्हीकडे 2च्या पटीत आलं. म्हणून सीमा, राजश्री आणि अतुल यांच्या वयाचं गुणोत्तर 6:2 असं आलं. The length of rectangular field is 1.2 kilometer and its breadth is 400 meter. Find the ratio of length to breadth. एक आयताकृती शेत आहे आणि त्याची लांबी 1.2 किलोमीटर आणि त्याची रुंदी आहे 400 मीटर. तर लांबी आणि रुंदी यांचं काय काढायचं आहे? तुम्हाला गुणोत्तर काढायचं आहे. Here length is in kilometer and breadth is in meter. या ठिकाणी आयताकृती शेताची लांबी किलोमीटर या एककामध्ये आहे आणि रुंदी मीटर या एककामध्ये आहे. इन ऑर्डर टू फाइंड रेशो ऑफ लेंथ टू ब्रेड्थ, आपल्याला लांबी आणि रुंदी यांचं गुणोत्तर शोधण्यासाठी दे मस्ट बी एक्सप्रेस्ड इन सेम युनिट, त्या दोघांची एकक सारखी असायला पाहिजेत. हेन्स वी कन्वर्ट किलोमीटर टू मीटर. त्यामुळं किलोमीटर हे आपल्याला मीटर मध्ये रूपांतरित करणं गरजेचं आहे. 1 किलोमीटर म्हणजे 1000 मीटर. 1.2 किलोमीटर म्हणजे 1.2 गुणिले 1000 जर केलं तर ते 1200 मीटर येते. म्हणजे 1200 मीटर आणि 400 मीटर या दोघांचं गुणोत्तर करूया. 1200 भागिले 400. आता 2 शून्याला 2 शून्य घालवलं तुम्ही तर 4 एके 4 आणि 4 त्रिक 12, म्हणजे 3/1 म्हणजेच 3:1 असं प्रमाण येते. अशा पद्धतीनं तुम्हाला एक एकक जर किलोमीटर असेल आणि दुसरं मीटर असेल तर दोन्ही एकक मीटर मध्ये रूपांतरित करायची. त्यांचा रेशो आहे त्याला अतिसंक्षिप्त रूप द्यायचं. आता दुसरं बघा, द रेशो ऑफ एक्सपेंडिचर अँड इन्कम ऑफ महेश इज 3:5. फाइंड द पर्सेंटेज ऑफ एक्सपेन्सेस टू इट्स इन्कम. महेश एक्सपेंडिचर म्हणजे खर्च आणि इन्कम म्हणजे उत्पन्न. महेशचा खर्च आणि उत्पन्न यांचं गुणोत्तर 3:5 आहे.
म्हणजे 3च्या पटीत तो खर्च करतो आणि 5च्या पटीत तो कमवतो. तर त्याच्या खर्चाचं आणि उत्पन्नाचं तुम्हाला शतमान काढायचं आहे, पर्सेंटेज काढायचं आहे. पर्सेंटेज काढायचं आहे म्हणजे छेद 100 करायचं आहे, लक्षात ठेवा. द रेशो ऑफ एक्सपेंडिचर टू इन्कम इज 3:5. खर्च आणि उत्पन्न यांचं गुणोत्तर 3:5 दिलेलं आहे. टू कन्वर्ट इट इनटू पर्सेंटेज, याचं तुम्हाला शतमानामध्ये रूपांतरण करण्यासाठी कन्वर्ट सेकंड टर्म इनटू 100, आपल्याला दुसरं पद 100 तयार करायचे. आता 3/5, मग छेद 100 करायचे म्हणजे 5 ला कितीनं गुणल्यानंतर 100 होणार? 5 गुणिले 20. मग खाली जर 20 न गुणलं तर वरच्या 3 ला सुद्धा 20 न गुणावं लागते. मग 20 त्रिक 60 आणि 20 100. अशा पद्धतीनं खर्च आणि उत्पन्न यांचं गुणोत्तर बघा 60/100 म्हणजेच 60% आलेला आहे. महेश स्पेंड्स 60% ऑफ हिज इन्कम. अशा पद्धतीनं महेश त्याच्या उत्पन्नाच्या 60% काय करतो? खर्च करतो. पुढे बघा, द रेशो ऑफ नंबर ऑफ मँगो ट्री टू चिक्कू ट्री इन अन ऑर्कर्ड इज 2:3. ऑर्कर्ड म्हणजे फळबाग. फळबागामध्ये आंब्याच्या झाडांची संख्या आणि चिक्कूच्या झाडाची संख्या यांचं गुणोत्तर 2:3 आहे. 2च्या पटीत आंब आणि 3च्या पटीत चिक्कू. इफ 5 more trees of each type are planted, प्रत्येक प्रकारची जर 5 झाडं ज्यादा लावली, द रेशो ऑफ ट्रीज वुड बी 5:7. तर त्या 2 झाडांच्या संख्येचं गुणोत्तर 5:7 होतं. देन फाइंड नंबर ऑफ मँगो अँड चिक्कू ट्रीज इन अन ऑर्कर्ड. तर त्या बागेतील आंब आणि चिक्कू यांची संख्या काढायची आहे. द रेशो ऑफ ट्रीज, त्या 2 झाडांचं गुणोत्तर 2:3 आहे. मग आपण आंब्याच्या झाडांची संख्या 2x मानूया, पटीतील संख्या x मानलेली आहे, आणि चिक्कूच्या झाडांची संख्या 3x मानूया. फ्रॉम द गिवन कंडिशन, तुम्हाला दिलेल्या अटीनुसार प्रत्येक प्रकारची 5-5 झाडं लावली तर 2x + 5 होणार आणि चिक्कूची झाडं 3x + 5, आणि त्यावेळेस गुणोत्तर 5:7 होते म्हणून पुढे 5/7 लिहिलं. तिरकस गुणाकार केला, 7 2 14, 1 7 5 35, डावी बाजू पूर्ण, 5 3 15, 1 5 5 25, उजवी बाजू पूर्ण. मग हे जर एकचल समीकरण सोडवलं तर x ची किंमत 10 येते. मग नंबर ऑफ मँगो ट्रीज, आंब्याच्या झाडाची संख्या 2x म्हणजे 2 × 10 20, आणि चिक्कूच्या झाडांची संख्या 3 × x म्हणजे 3 × 10 30. अशा पद्धतीनं तुम्ही आंब्याच्या आणि चिक्कूच्या झाडाची संख्या काढू शकता. द रेशो ऑफ 2 numbers इज 5:7. 2 संख्यांचं गुणोत्तर 5:7 आहे. इफ 40 इज ऍडेड इच नंबर, जर दोन्ही संख्यामध्ये किती मिळवलं? दिसतंय का तुम्हाला इथं काय? 40. एकच मिनिट. हा, बरोबर आहे. 40 ही संख्या दोन्ही संख्यामध्ये मिळवली तर गुणोत्तर 25/31 असं होते. तर त्या संख्या काढा. आता बघा, पहिली संख्या 5च्या पटीत म्हणजे 5x मानली, आणि दुसरी संख्या 7च्या पटीत म्हणजे 7x मानली, आणि त्या 2 संख्येमध्ये 40 मिळवलेला आहे. म्हणजे 5x + 40 पहिली संख्या झाली आणि दुसरी संख्या 7x + 40 झाली. मग हेच गुणोत्तर 25/31. तिरकस गुणाकार करा, 31 कंसात 5x + 40 होणार आणि 25 कंसात 7x + 40 होणार. आता 31 × 5 155x, 31 × 40 1240, 25 7 175x, आणि 25 × 40 1000. आणि मग 1240 डाव्या साईडचं डाव्या साईडला, आणि 1000 डाव्या साईडला आल्या वजा 1000 म्हणजे 1240 वजा 1000. आणि इकडे 175x आहे आणि 155x इकडे आल्या वजा होणार. डावीकडची वजाबाकी 240 आणि उजवीकडची वजाबाकी 20x. x बरोबर 240 / 20.
अशा पद्धतीने x ची किंमत 12 आली. मग पहिली संख्या 5x म्हणजे 5 गुणिले 12 60. दुसरी संख्या 7x म्हणजे 7 गुणिले 12 84. अशा पद्धतीने दिलेल्या संख्या या 60 आणि 84 अशा असतील. ओके. प्रॅक्टिस सेट जो 4.1 आहे तो आपण उद्याच्या तासाला पाहूया.